राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता अनिल देशमुख ने कहा कि जनता को ये पसंद नहीं आएगा कि बीजेपी और देवेंद्र फडणवीस ने गंदी राजनीति की है। तो लोकसभा में हार तो देखते हैं, विधानसभा में क्या होता है। मैं उनके वरिष्ठों से अनुरोध करूंगा कि उन्हें उप मुख्यमंत्री पद पर बने रहने दें, क्योंकि जब तक देवेंद्र फडणवीस उप मुख्यमंत्री रहेंगे हमें फायदा होगा। उन्होंने कपास, सोयाबीन, संतरा, बेरोजगारी, महंगाई पर ध्यान नहीं दिया है, इसलिए वह जितने लंबे समय तक उप मुख्यमंत्री के रूप में काम करेंगे हमें उतना ही अधिक राजनीतिक लाभ होगा। असं आहे की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने शिवसेना फोडून एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये त्यांना मुख्यमंत्रीपद केलं, त्याचबरोबर शिवसेना फोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली त्यांनी। म्हणजे आता भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रपणे ज्या निवडणुका लढल्या आणि ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रात केलं, ज्या पद्धतीचं घाणेरडं राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात केलं, हे काही महाराष्ट्रातील जनतेला आवडलं नाही, म्हणून मोठ्या प्रमाणात लोकसभेमध्ये त्यांचा पराजय झाला। आता हे तिन्ही एकत्र आहेत पक्ष आणि ज्या पद्धतीचं यांचं आता त्रांगडं चालू आहे, हा त्याच्यावर आरोप करतो, ते त्याच्यावर आरोप करतात, हे तर आता लोकसभेत झालं। आता विधानसभेमध्ये काय काय होतं तुम्ही जरा पहा, गंमत नाही तो आता त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यांनी काय करायचं काय नाही तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ जी कमिटी आहे त्यांची आज बैठक आहे, त्यामध्ये त्यांची चर्चा होणार आहे की जी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली होती की मला उपमुख्यमंत्री पदावरून पदमुक्त म्हणजे मला दूर करावं आणि मला पक्षाची जबाबदारी द्यावी असं त्यांनी म्हटलं होतं वाटते। मी तर त्यांचे जे वरिष्ठ मंडळी त्यांना मी विनंती करेल की यांना उपमुख्यमंत्री पद राहू द्या देवेंद्र फडणवीसला। जेवढे दिवस ते उपमुख्यमंत्री राहतील महाराष्ट्राचे तेवढा राजकीय फायदा आम्हाला जास्त मिळणार, कारण की त्यांनी ज्या पद्धतीनं विदर्भ मराठवाड्यामध्ये कापसाच्या बाबतीत लक्ष दिलं नाही, सोयाबीनच्या बाबतीत लक्ष दिलं नाही, संत्रा मोसंबीच्या बाबतीत नाही, तिकडे कांद्याच्या बाबतीत नाही, अशा अनेक जे प्रश्न आहेत बेरोजगारीच्या बाबतीत, महागाईच्या बाबतीत काही केलं नाही। त्याच्यामुळे जेवढे दिवस देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील तेवढा आम्हाला जास्तीत जास्त फायदा आहे। म्हणून त्यांच्या केंद्रीय जी समिती आहे त्यांना विनंती आहे की यांनाच महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री राहू द्यावं। फॉर्चून एक दंत, आपके सपनों का घर। फॉर्चून इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं आपके सपनों का घर। मौजा वेड़ाहरी में आउटर रिंग रोड से मात्र 300 मीटर की दूरी पर, 2.5 किलोमीटर फ्रॉम खापरी मेट्रो स्टेशन, 3 किलोमीटर फ्रॉम इंटरनेशनल एयरपोर्ट, 3 किलोमीटर फ्रॉम मिहान, 500 मीटर की दूरी पर पोदार इंटरनेशनल स्कूल, 2 किलोमीटर की दूरी पर वर्धा रोड और बीसा स्क्वायर। स्पेशल एमिनिटीज, tree plantation, cement road, drainage line, sewerage line, water source, electrification, fencing to entire layout and many more facilities are available. 80% bank finance also available. For more details, please contact Mr. Kailash Patle, Director, 8605673995. Office, plot number 7, second floor, Utkarsh Society, near Purti Super Bazaar, Bisa Road, Nagpur.